रामकृष्ण हरी. आपल्या वारी स्पेशल आजच्या भागात आपण पंढरपुरी डाळ्या यांची रेसिपी बघणार आहोत ना प्रीती? येस. मी तिथे पंढरपूरमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये हरभऱ्याचं पीक उत्तम येतं. हो. त्यामुळे अगदी खूप जुन्या काळापासून तिथे भट्टी कारखाने खूप होते आणि अच्छा. अगदी पारंपरिक पद्धतीप्रमाणे ते पंढरपुरी डाळ्या म्हणजे आपली फुटाण्याची डाळ तयार करायचे. हा, आणि त्याला चव पण त्यामुळे एकदम छान आहे. खास हो, यायची खमंग असते तिथली. ती. आणि मग हळूहळू त्याला पंढरपुरी डाळ्या असंच नाव पडलं. हो, म्हणजे आपण सर्रास त्याला पंढरपुरी डाळ्याच म्हणतो अगदी. हो, आणि त्यामुळे मुद्दामून तिथे प्रसादही त्याचाच असतो. म्हणजे जे काल्याचं कीर्तन होतं आणि त्याच्यानंतर गोपाळकाला जो बनवला जातो त्याच्यात हे मुख्य इन्ग्रेडियंट म्हणून आपल्या ह्या पंढरपुरी डाळ्याच असतात. अच्छा. मग आज प्रीती आपण त्याचीच रेसिपी करणार आहोत ना? हो हो, नक्कीच. पण आज आपण गोड नाही, एक खमंग रेसिपी करूया त्याच्यापासून. हो, मग दाखवशील? येस येस. आज आपण करूया पंढरपुरी डाळ्यांची खमंग चटणी. पंढरपुरी डाळ्यांच्या चटणीसाठी लागणारं साहित्य आहे: 1 कप पंढरपुरी डाळ्या, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 2 टेबलस्पून चिंच, 1 ते 1.5 टेबलस्पून गूळ, अर्धा टीस्पून जिरे. फोडणीसाठी साहित्य आहे: 1 टीस्पून तेल, मोहरी, हळद आणि हिंग. आता आपण चटणी तयार करूया. आता मी इथे डाळ्या, अर्धा टीस्पून जिरे, कढीपत्त्याची पानं, हिरव्या मिरच्या, चिंच घेतली आहे, गूळ. आता चिंच, गूळ आणि मिरची तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायची. मगाशी साहित्यात मीठ राहिलं होतं तर इथे मीठही घालते. आता आपलं वाटणाचं सगळं साहित्य तयार आहे. तर चटणी वाटून घेऊया. कोरडीच वाटायची आहे आणि ना खूप अगदी बारीक पावडर नाही करायची. ही जरा भरड वाटायची, म्हणजे त्याचं टेक्स्चरही छान येतं आणि लागतेही चांगली. आता मी ही वाटून घेते मिक्सरमध्ये. हे बघा, आपली आता भरड वाटून ही चटणी तयार आहे. ह्याच्यासाठी वरून घ्यायला आपण छान खमंग फोडणी तयार करू. फोडणीसाठी आपण तेल घेऊया. तेल तापलं आहे, मोहरी घालते. छान मस्त खमंग मोहरी, हिंग आणि हळद. गॅस बंद करते. फोडणी छान तयार झाली आपली. आता ही थोडी कोमट होऊ दे, मग आपण चटणीवर ओतूया. ती आपण चटणीवर ओतू. छान कालवून घेऊया. हे बघा, छान कालवून घेतली आहे. सगळं व्यवस्थित मिक्स झालं आहे. आपली डाळ्याची चटणी रेडी आहे. प्रीतीने दाखवलेली ही चटणी लो कार्ब्स आणि हाय आयर्न अशी आहे. याच्यामध्ये असलेल्या फॉस्फरसमुळे आपल्या मिनरल्सचा मेंटेनन्स चांगला राहतो आणि वारीमध्ये सतत चालून जो थकवा आलेला असतो तो कमी होण्यास मदत होते. शिवाय त्याच्यामुळे ऊर्जासुद्धा मिळते. वारीमध्ये जनसंपर्क खूप असतो, अनेक लोकांशी भेटणं होतं. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी ह्याच्यात असलेल्या आयर्नचा उपयोग होतो. विठ्ठल माऊलीचं नाव घेतल्यामुळे जसं मन स्वच्छ होतं, तसं फुटाण्याची डाळं म्हणजे पंढरपुरी डाळ्या खाल्ल्यामुळे आपलं शरीर स्वच्छ राहतं. कारण काय, ह्याच्यात क्लोरीन असतं जे आपल्या लिव्हरच्या कार्यांना चालना देतं आणि त्यामुळेच विषारी आणि टाकाऊ पदार्थ आपल्या शरीराबाहेर टाकले जातात. तर अशी ही पंढरपुरी डाळ्यांची चटणी आपण पोळी, पराठा, ब्रेड कशाबरोबरही खाऊ शकतो. पंढरपूरला जाताना सुपरफूड म्हणून जसं वारकरी पूर्वी गुळाच्या दशम्या घेऊन जायचे, जसं मानसीने मगाशी सांगितलं, तसंच अजून एक सुपरफूड पंढरपुरी डाळ्या आणि त्याची ही चटणी. तर अशी खमंग, आंबट, गोड, तिखट अशी पंढरपुरी डाळ्यांची चटणी तुम्ही नक्की करून बघा आणि आम्हाला कळवा बरं का कशी झाली ते. मागच्या एपिसोडमध्ये आम्ही आमच्या वारीचा अनुभव तुमच्याबरोबर शेअर केला होता. त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. आणि ज्यांनी कोणी पाहिला नसेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक दिलेली आहे. रामकृष्ण हरी.